हॅलो फ्रेंड्स, तुमच्या मनात कधी असं क्वेश्चन येतो का की इंटिरियर डिझाईनमध्ये वास्तुशास्त्राचा कसा उपयोग करायचा? तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात की आपण आपल्या घराचा लेआउट कसा बनवलेला आहे, त्यामध्ये रूम्स कोणत्या डिरेक्शनला आहेत, आपलं मंदिर कोणत्या डिरेक्शनला आहे, किचन कोणत्या डिरेक्शनला आहे, तसंच आपण झोपताना कोणत्या डिरेक्शनला बेडचं हेड ठेवणार आहोत, ह्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तसंच टॉयलेट पोझिशन्स, आपली एंट्रन्स कुठे असणार आहे किंवा त्या घरामधले मेन माणूस कोणत्या डिरेक्शनला झोपणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजकाल व्यवस्थित डिझाईन करूनच क्लायंटला हँडओव्हर करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण वास्तुशास्त्रानुसार केल्या आपल्या घरामध्ये फ्रेशनेस आणि एनर्जीचा फ्लो वाढतो. म्हणूनच इंटिरियर डिझाईनमध्ये जर वास्तुशास्त्राचं नॉलेज असेल तर नक्कीच तुम्हाला डिझाईन करताना याचा फायदा होतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला इथे आचार्य प्रतीक जाधव सर वास्तुशास्त्र शिकवतात, ज्यांना 5 इयर्सचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे आणि तसंच ते आपल्याला प्रॅक्टिकल वास्तू इथे शिकवतात. त्यामुळे फक्त आपण थेरी नाही तर प्रॅक्टिकल ॲक्च्युअल साईटवरती वास्तू कसं करायचं हे आपण शिकवतो. जर तुम्हाला सुद्धा वास्तू शिकायचं असेल तर नक्कीच 3D व्हिजन इन्स्टिट्यूटला व्हिजिट करा. थँक्यू.